प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज सर्व अप्पम विश्वासणाऱ्या बांधवांना शुभेच्छा। आजचे 18 ऑगस्ट मंगळवार। मी त्याचा शोध घेतला। रात्री माझ्या शय्येवर मी माझ्या प्रियकराचा शोध घेतला, मी त्याचा शोध घेतला, पण तो मला सापडला नाही। मग मी म्हणाले, आता मी उठेन, शहरात, रस्त्यांवर आणि चौकांमध्ये फिरून माझ्या प्रियकराचा शोध घेईन। श्रेष्ठ गीत 3:1-2। रात्र ही देवाने मानवाला दिलेली एक मौल्यवान देणगी आहे। रात्री आपण झोपतो आणि विश्रांती घेतो। दिवसभराचे ओझे आणि चिंता हलक्या होतात। सकाळी ताजेतवाने व नव्या सामर्थ्याने उठल्यावर आपण अधिक उत्साहाने प्रभूची स्तुती करू शकतो। परंतु सैतान ही रात्रीचा उपयोग आपल्या दुष्ट हेतूंसाठी करण्याचा प्रयत्न करतो। तो आपल्या विचारांमध्ये व कल्पनांमध्ये तण पेरतो, अशुद्ध स्वप्ने आणि भयावह स्वप्नांद्वारे आपल्याला अस्वस्थ करतो। अनेकदा चोर आणि दरोडेखोर ही रात्रीच आपली कृत्ये करतात। रात्र ही विषारी प्राण्यांच्या फिरण्याचीही वेळ असते। ते आपल्या विषाने इजा करण्यासाठी भटकत असतात। म्हणूनच बायबल रात्रीच्या भयाचा, स्तोत्र 91:5 आणि कंधारात फिरणाऱ्या महामारीचा, स्तोत्र 91:6 उल्लेख करते। जर तुम्ही झोपण्यापूर्वी प्रार्थनेत आपल्या आत्म्याच्या प्रियकराबरोबर वेळ घालवाल, तर प्रभू तुमचे रक्षण करील आणि कोणतीही हानी तुमच्याजवळ येऊ देणार नाही। शत्रू पुरासारखा आला तरी परमेश्वराचा आत्मा त्याच्या विरुद्ध ध्वज उभा करील। प्रभूची स्तुती करता करता, आत्म्यात प्रार्थना करता करता आणि त्याच्या उपस्थितीत मन भरून झोप लागणे, हा किती अद्भुत अनुभव आहे। मनुष्याच्या आयुष्यातील जवळजवळ 1/3 काळ झोपेत जातो, पण काही लोकांसाठी तो वेळ वाया जातो। त्यांना झोप येत नाही। ते चिंता, काळजी आणि अस्वस्थतेमुळे रात्रभर कुशी बदलत राहतात। काहींवर मात्र अतिशय गाढ झोपेचा आत्मा असतो, ते निष्क्रिय राहून देवाने दिलेल्या जीवनाचा मोठा भाग वाया घालवतात। परंतु शूलेम स्त्री म्हणते, रात्री माझ्या शय्येवर मी माझ्या प्रियकराचा शोध घेतला। श्रेष्ठ गीत 3:01। रात्र ही परमेश्वराचा शोध घेण्यासाठी अत्यंत सुंदर वेळ आहे। आपल्या अंतःकरणातील वेदना, दुःख आणि ओझी आत्म्याच्या प्रियकरापुढे ओतून त्याच्याकडून सांत्वन आणि मार्गदर्शन मिळविण्याची ही वेळ आहे। आपल्या सर्व चिंता त्याच्यावर टाकून त्याची शांती प्राप्त करण्याची ही वेळ आहे। अशी प्रार्थना करा, प्रभू, मला स्वर्गीय दृष्टांत दे, या रात्री मला तुझे मार्ग शिकव, तुझी इच्छा मला प्रकट कर। अशी प्रार्थना करणाऱ्यांना प्रभू स्वप्ने आणि दृष्टांतांद्वारे स्वर्गीय प्रकटीकरणे दाखवू शकतो। प्रिय देवाच्या लेकरांनो, प्रभू आपल्या लेकरांना आपली इच्छा नक्कीच प्रकट करील आणि येणाऱ्या गोष्टींचाही उलगडा करील। पुढील मन्नासाठी वचन। परमेश्वर देव आपल्या सेवक संदेष्ट्यांना आपला गुप्त सल्ला प्रकट केल्याशिवाय काहीही करीत नाही। आमोस 3:07। आजचे बायबल वाचन। सकाळी स्तोत्रसंहिता 100, 101, 102। संध्याकाळी 1 करिंथकरांस 1।